वाटते व्हॉइस ऑफ मुंबई परत एकदा आपण आज भेटतो आहोत. आत्ता एका पंतप्रधानांच्या शब्दावरून खूप गडबड माजली आहे. खरं तर पंतप्रधानांचं जे भाषण होतं ना शेतकरी आंदोलनाबाबतचं, ते सगळ्यांनी जर नीट ऐकलं असतं आणि त्याच्यावर विचार केला असता, म्हणजेच आम्ही शाळेत जेव्हा मुलांना शिकवतो तेव्हा त्यांना सांगतो की जे ऐकतो बघतो बोलतो त्याच्या मनन आणि चिंतन करा, तर कदाचित वेगळं घडलं असतं. पण आज असं काही नाहीये, कारण आम्ही विचार मनन चिंतन याला सगळ्याला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आणि आंदोलनजीवी हा जो शब्द वापरलेला आहे त्या आंदोलनजीवी या शब्दावर झोड उठवलेली आहे. एवढंच नव्हे तर अनेक जण सारखं त्यांना आठवण करून देत आहेत की भारताला स्वातंत्र्य मिळालं ते आंदोलनामुळे मिळालं, आंदोलनामुळे मिळालं, आंदोलनामुळे मिळालं. मला अगदी मान्य आहे, अगदी मान्य आहे. मी इतिहासाची विद्यार्थिनी नाही, मात्र भारतीय स्वातंत्र्य लढा शाळा संपली की संपत नाही ना, आपण नंतरही वाचत राहतो. आणि तो वाचताना आम्हाला असं जाणवलं की सगळीच आंदोलनं सक्सेसफुल झाली अशी नाही. काही आंदोलनांचा इतिहास मोठेपणी जास्ती कळतो आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपण आज नुसतं बघतो वाचतो नव्हे तर आजपर्यंत भोगतो सुद्धा. मला वाटते तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला शाळेमध्ये 2 आंदोलनांचा प्रवास माहिती आहे. एक म्हणजे खिलाफत आंदोलन आणि दुसरा असहकार आंदोलन. शाळेत काय शिकवलं जातं, मला वाटते परवाच मी कुठेतरी 12वी NCERTच्या पुस्तकातलं खिलाफत चळवळ आणि असहकार आंदोलन त्याच्यावर काय लिहिलेलं आहे ते स्वातंत्र्याचं आंदोलन होतं वगैरे 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 हे या शाळेत शिकवलं जातं. पण तुम्ही जर पुस्तकं वाचलीत ना, मी म्हणते अशी नव्हे तर मला असं वाटते नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलं होतं. राजमोहन गांधींचे जे नातू होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. ॲनी बेझंट आहे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. चित्तरंजन दास यांनी एक पत्र लिहिलेलं होतं. आणि याच्याशिवाय परत परत ज्यांचा जयघोष करतात त्यांना किती समजलेत बाबासाहेब मला माहिती नाही, पण बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या बुद्धिमत्ता आर्थिक नीती याच्याबद्दल कधीच कोणाच्या मनात संशय येणार नाही, त्यांनी या आंदोलनाबद्दल काय म्हटलंय हे मुळात जाऊन तुम्ही वाचा. आणि मग सगळीच आंदोलनं अशी काय असतात, यशस्वी असतात का, योग्य असतात का, आणि केवळ आंदोलनजीवी म्हटलं म्हणून पंतप्रधान चुकले का. कारण आत्ताचं जे आंदोलन आहे ना ते खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ यांच्याच दिशेने जात आहे किंवा काय अशी शंका आमच्या मनामध्ये येते. मला वाटतंय थोडंसं आपण मागे जाऊया. पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि पहिल्या महायुद्धामध्ये तुर्की हा जो देश होता त्या तुर्कीच्या लोकांनी त्यांचा जे कोणी असतील त्यांनी जवळजवळ 15 लाख अर्मेनियन लोकांना मारलेलं होतं. 15 लाख अर्मेनियन लोकांना मारलं होतं. 7 वर्षामध्ये जवळजवळ 70% ख्रिश्चन होते हे अर्मेनियन लोक. त्यांची कत्तल केली होती, उपास मार करून त्यांना मारलं, गोळ्या घातल्या, वाळवंटात सोडून दिलं अन्न पाण्याशिवाय, हाल हाल करून मारलं. आणि मग पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा ब्रिटनचं पारडं जड झालं तेव्हा यांनी बरोबर त्यांना धडा शिकवला. आणि खिलाफत जो होता, खिलाफत त्याचा जो मुख्य असे खलिफा तो सगळ्याचा प्रमुख, आणि त्याला सगळ्या देश वगैरे ते मानतच नाहीत, त्या सगळ्या जगातले सगळे भूमी अल्लाह की त्यांना मानणारे सगळे जे आहेत ते सगळे चिडले. आणि मग खिलाफत चळवळ, मात्र या खिलाफत चळवळीला सगळ्यात जास्ती जोर पाठिंबा कुठे मिळाला असेल तो म्हणजे भारतात. खिलाफत कमिट्या जिकडे तिकडे सुरू झाल्या. मला वाटते 1 ऑगस्ट 1920 या दिवशी एक असहकार आंदोलन आणि त्याचप्रमाणे खिलाफतीचं जे आंदोलन होतं 19 मध्येच त्यांनी डिक्लेअर केलं. खिलाफतमध्ये नेमकं काय होतं तर तुम्ही पुस्तकं जरूर वाचा. सांगताना माझ्या हातून काही पुढे पाठी झालं असेल तर तुम्ही चेक करा. हे आंदोलन स्वातंत्र्य मिळण्यासाठी पाठिंबा मिळावा म्हणून गांधींनी खिलाफत चळवळीचं नेतृत्व सुद्धा केलं. ही खिलाफत चळवळ होती, ही जिहादी चळवळ होती. त्यांना नेमकं काय हवं होतं तर खलिफाची सत्ता रिस्टोर करायची, त्याला एवढी भूमी द्यायची की त्यांनी साऱ्या जगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तिसऱ्या त्यांचा मागणी अशी होती की पंजाब, सिंध, आणखीन जो सगळा तिकडचा भाग आहे ना तो अफगाणिस्तानला जोडायचा. असंही सांगितलं गेलं की आत्ता आम्ही जे राहतोय ना ते कुठे राहतोय तर ब्रिटिशांच्या ध्वजाखाली राहतोय आणि आम्हाला फक्त एकच ध्वज आणि एकच परमेश्वर, एकच हे माहिती आहे. तेव्हा त्यांनी असंही आवाहन केलं की या भारत देशात राहू नका, भारत देश सोडून जा. असं ऐकून कित्येक
जे नेते होते, मुस्लिम लोक होते, घरदार विकून अफगाणकडे चालू लागले. मात्र त्यांना तिकडे अफगाणी स्वीकारलं नाही, परत पाठवलं. काही जण तिथे उपासमारीने मेले, प्रवासात मेले, काही परत अपमानित होऊन परत आले. त्यांचे जे नेते होते अली बंधू, यांनी इतर देशांचा दौरा केला, एवढंच नव्हे तर त्यांच्या डोक्यात काय होतं बघा, अफगाण आणि ब्रिटन, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशी ही लढाई सुरू होती. पहिलं महायुद्ध तुम्ही डिटेलमध्ये आणखी वाचा, कोणते दोष होते, काय होते वगैरे वगैरे, आज तो विषय नाहीये. पण असंही त्यांनी सांगितलं की जर समजा ब्रिटिशांची सत्ता भारतातून घालवण्यासाठी जर मुस्लिम देश आमच्यावर चालून आले तर आमची निष्ठा मुसलमानांशी राहील. याचा अर्थ ब्रिटिशांची सत्ता दिल्लीवरून गेली तर त्यांना दिल्लीवर मुसलमानांची सत्ता हवी होती. त्याच्यातूनच मग आत्ताची मिलिया, जमिया वगैरे ही सगळी विद्यापीठ वगैरे आहेत ना, ही त्याच वेळेला स्थापन झालेली आहेत. या अली बंधूंना तर जसं जिनांना म्हटलं जातं की फादर ऑफ द पाकिस्तान, तसं ह्यांनाही म्हटलं जातं. आपल्या सुदैवानी ते लवकर जरा वारले, पण ते जर आणखी जिवंत, ह्या मौलानामध्ये खरोखरी मौलाना होते का नाही असं नाही आहे. तर ही वॉज कशासाठी प्रसिद्ध होते, तर प्रचंड प्रमाणात हिंदूंचं बाटवण्याचं काम यांनी केलं होतं, म्हणून हे प्रसिद्धीला आलेले होते. आणि अशा सगळ्यांचं नेतृत्व करत होते गांधी. असहकाराची जोड त्याला दिली गेली. शाळा सोडा, कॉलेज सोडा, तुमच्या सगळ्या पदव्या ब्रिटिशांनी दिलेल्या आहेत त्या तुम्ही परत करा. गंमत म्हणजे काँग्रेसनी सुद्धा सुरुवातीला या आंदोलनाला, खिलाफत चळवळीला असहकार चळवळ जोडावी याला अजिबात मान्यता दिली नव्हती. मी जी मगाशी नावं सगळी सांगितलेली, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, आंबेडकर, मालवीय, जमनादास, द्वारकादास, चंदावरकर, गोकुळदास पारेख, हे सगळे अस्वस्थ होते. लोकमान्य टिळक सगळे अस्वस्थ होते. पण 1920 मध्ये टिळकांचंही निधन झालं आणि मग सगळं गांधींच्या हातात सूत्र गेल्यानंतर असहकाराची चळवळ त्यांनी दावणीला बांधली खिलाफतच्या. गंमत म्हणजे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की जिकडे तिकडे हिंदू आणि मुस्लिम दंगे सुरू झाले, हिंदू मारले गेले. सगळ्यात मोठं बंड झालं ते मोपल्यांचं बंड. प्रचंड प्रमाणात हिंदूंची कत्तल झाली, धर्म परिवर्तन झालं, बायका पळवल्या गेल्या, अन्याय केले गेले. तरीही गांधी स्वस्थ होते. चोरी चोराला मात्र ज्या वेळेला चोरी चोरा आंदोलन जेव्हा झालं आणि एका पोलीस चौकीला आग लावून दिली गेली, तेव्हा यांनी आंदोलन मागे घेतलं. जेव्हा यांनी आंदोलन मागे घेतलं तेव्हाही लोकांनी विरोध केला, पण हे मानले नाही. त्याचा परिणाम काय झाला, या सगळ्या खिलाफत चळवळीला पाठिंबा देणं आणि त्याच्याशी असहकार जोडणं. असहकार चळवळ जोपर्यंत स्वातंत्र्यासाठी होती, स्वातंत्र्य चळवळीचा भाग होती. अनेक प्रकार होते ना, कोणी देशामध्ये राहून, कोणी परदेशात जाऊन, कोणी क्रांतीच्या मार्गाने, कोणी बोलण्याच्या मार्गाने, वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला हवं होतं. योग्यही होतं ते. प्रत्येक जण आपल्या मार्गावर बरोबरच चाललेला होता. मात्र ह्या दावणीला असहकार चळवळ खिलाफतच्या बांधल्यामुळे काय झालं तर जिना त्यांनी काँग्रेस सोडली. काही लोकांनी स्वतंत्र वेगळा पक्ष स्थापन केला जो कट्टर जिहादी होता. काही लोकांनी मुस्लिम लीग जॉईन केली आणि याच्यातूनच पाकिस्तानचा जन्म, पाकिस्तानची मागणी पुढे आली आणि त्याचा शेवट पाकिस्तान भारत म्हणजेच भारताची फाळणी झाली. पाकिस्तान निर्माण झाला. पाकिस्तान निर्मितीच्या काळामध्ये जो काही लोक घरदारं सोडून आली तो भाग वेगळाच वेगळा. पण असं मानलं जातं की जगामध्ये एवढी मोठ्या प्रमाणात हत्या कुठेच झाली नव्हती. ज्याला आपण हिटलर म्हणतो, दुसरं महायुद्ध म्हणतो, त्याचंही कृत्य कमी पडावं अशा प्रकारचे छळ, हत्या भारतामध्ये झाली. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याचा जो DNA होता ना खिलाफतचा, तो अजूनही जिवंत आहे, अजूनही जिवंत आहे. सुरुवात कधी झाली म्हटलं होतं मी याची पहिली 1919 मध्ये. आणि जरा आठवून बघा, आता जे काही सगळे आंदोलनं चाललेली आहेत, आम्हाला असुरक्षित वाटतंय म्हणणं चाललेलं आहे, भारत सोडावं असं वाटावं असं, मग त्याच्यामध्ये कवी असतील, नट असतील, किंवा CAचं असेल, शाहीनबाग असेल, किंवा आणखी कोणी आमचे विद्यार्थी नेते म्हणत असतील, वेगळ्या घोषणा देतात ना ते, कोणता तेरे कातिल जिंदा है, भारत के तुकडे हो गए हजार,
हर 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 घर में अफजल पैजा होगा, इतकी मिनिटं आमच्या हातात द्या, आम्ही आसामचा तुकडा कापून टाकू. किंवा आत्ता पाकिस्तानची मदत आणि चीनची मदत, अब्दुल्ला तर सरळ सरळ सांगतात की चीनची मदतही आम्ही घ्यायला तयार आहोत. आत्ता जो काल परवाकडे जम्मूमध्ये अतिरेकी पकडला गेलेला आहे, याला पण पाकिस्तानकडून मदत आलेली आहे. तेव्हा परकीयांच्या मदतीवर जे पुन्हा एकदा ही रिवाईव्ह जणू काही करू बघतायत. काय रिवाईव्ह करू बघतायत? खिलाफत चळवळ ती वेगळ्या स्वरूपात पुनरुज्जीवित करतायत असं आमच्या मनामध्ये आलं तर मला नाही वाटत हे काही चूक आहे. त्यामुळे जे कोणी आंदोलनजीवी या शब्दावर टीका करतायत त्यांनी कृपा करून, मी सांगते ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, तर युट्यूबवरची ह्याच्यावरची माहिती वाचा. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही जी पुस्तकं आहेत ना वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली, ती तुम्ही वाचा. या लोकांची विधानं मी म्हणते तशी चेक करा. आंबेडकरांनी तर त्यांच्या पुस्तकात अनेक ठिकाणी गांधींना सावध करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण ते नाही सावध झाले ना. ते महात्मा गांधी कितीही महात्मा असले, आपण त्यांना मानत असलो तरी अलीबंधूंनी त्यांच्याबद्दल उद्गार काय काढले? हा नीचातला नीच माणूस आहे इतका की माझ्या मुस्लिम जमातीपैकी गिरा हुआ आदमी जो असेल ना त्याला सुद्धा मी यांच्याशी जास्ती मानेन असं म्हणणारे अलीजीना, त्यांच्या नावाने मुंबईत रोड पण आहे. दुर्दैवाने गांधींच्या बद्दल आमच्या तोंडात त्यांची मतं आम्हाला पटवून देत न पटू देत, पण आम्ही असं नीच बीच आमच्या मनात नाही कधी शब्द येणार. हा, आम्ही म्हणू कधी कधी की गांधींचे चुकलं बरं का, पण असे शब्द नाही येणार. असे शब्द ज्यांनी वापरलेले आहेत. अशा सगळ्या चळवळीचं पुनरुज्जीवन परत एकदा 2019 मध्ये करायचे प्रयत्न सुरू आहेत. छुपे प्रयत्न सुरू आहेत असं नव्हे, तर आम्हाला ते दिसत आहेत, टीव्हीवर आम्हाला बघता येत आहेत, वृत्तपत्रात वाचता येत आहेत, आणि तुमची वक्तव्य आम्हाला सांगता आहेत की तुमच्या मनात नेमकं काय आहे. मात्र परत लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे देशाच्या विरोधी शक्तींना खतपाणी घालाल आणि आंदोलन उभाराल, त्याचे तोटे तुम्हाला भोगावे लागतील. तुमच्याबरोबर भावी पिढी सुद्धा भोगेल आणि भारताची आणखीन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. कृपा करून असं करू नका. सगळ्यांनी प्रगतीच्या मार्गाचा आपण विचार करूया. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणूया. हातात हात घालून सबका साथ सबका विकास हे मोदींचं वाक्य नको आहे. तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाचं वाक्य पाहिजे. राष्ट्रभावना, राष्ट्रभक्ती, नेशन फर्स्ट ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे. मोदींचं जेव्हा भाषण सुरू होतं ना तेव्हा आम्ही प्रत्येक जण ऐकत होतो. त्यांचा शब्द आम्हाला पटत होता. मला असं वाटतं कदाचित तुमच्या मते काही चुकलंही असेल त्यांचं. काही वेळेला ते असं जे म्हणतात ना की जेव्हा माझ्या विरुद्ध बोललं जातं, आंदोलन केलं जातं, त्याचा अर्थच असा मी कोणाच्या तरी विरुद्ध काहीतरी किल्ली टाईट केली, असं कदाचित तुमच्याबद्दल झालंय का ते नाही मला माहिती. पण निव्वळ आंदोलनजीवी हा शब्द वापरला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आंदोलनाचा सहभाग होता म्हणून या शब्दावर रान उठवणं भरपूर एकदम अयोग्य आहे. याच्याशिवाय असं आहे की सध्या मी एक छान पुस्तक वाचते, सॅफ्रन सॉर्ट नावाचं. फक्त ही आंदोलनं फक्त असहकार आणि खिलाफत अशी नव्हती. आपल्यापैकी कित्येक लोकांनी अशी असंख्य आंदोलनं केलेली आहेत, जीवाला जीव लावलेला आहे. मात्र आम्ही असं कधी म्हटलेलं नाही आहे की धार्मिक उद्दिष्टासाठी हिंसा आम्हाला मान्य आहे असं सरळ सरळ म्हणणारे. भारतावर राज्य करायला ब्रिटनांना घालवायचं असेल तर आम्ही अफगाणचं स्वागत करतोय असं म्हणणारे. ही भूमी आमच्या राहण्याला योग्य नाही आहे कारण आमचे राज्यकर्ते मुस्लिम नाही आहे म्हणून हा देश आम्हाला सोडायचा आहे. ज्यांना खरंच असं वाटत असेल त्यांनी राम राम तुम्हाला, तुम्ही खरंच भारत सोडून जा. आमचं काही म्हणणं नाही, कोणता देश तुम्हाला थारा देतोय ते बघा. पण परत आपण सावध होऊया. नक्की आम्हाला खात्री वाटते आहे की 1919 बरोबर 100 वर्ष 2019 या चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न काही जण करतायत का? त्याच्याशिवाय अशी भाषा त्यांच्या तोंडात बिलकुल येणार नाही. सावध राहा. आणि केवळ एक शब्द वापरला पण पंतप्रधानांना टार्गेट न करता नीट इतिहासाचा अभ्यास करा. इतिहासाला विसरलात तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही.